फायनली मी आहे टॉप ऑफ द वर्ल्ड माइटी खारदुंगला, वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोड. हे बघा हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आता मी लेह सोडून पुढच्या जर्नीला निघतो. खारदुंगला, हुंदर, तुर्तुक वगैरे आम्ही करणार आहोत. सकाळी लवकर निघायचं होतं पण हा एल्टिट्यूडचा त्रास झाला कोणाला तरी, त्यामुळे सांगू का कोणाला बोलू त्रास. थंडीचा त्रास झालेला आमच्या कॅप्टन कूलला. कॅप्टन कूल घरपासून कूल होता आणि इथे क्लायमेटमुळे जो जास्तच कूल झाला आणि थंडी भरली त्याला. कूलचा कॅप्टन डूल झालेला. सो आम्ही निघालो आता आणि आम्ही आमचं लगेज वगैरे बांधलाय. आणि त्याच्या आधी मी आता एकदा ते वेल्डिंगवाल्याकडे जाऊन वेल्डिंगवाला शोधायला लागेल, कारण आपला तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं माझ्या बुलेटचा बॅकरेस्ट तुटला आहे. सो मग आता त्या बॅकरेस्टसाठी मला कुठेतरी वेल्डिंगवाला शोधायला लागेल, तर मग अजून माझी 10-12 दिवसांची जर्नी बाकी आहे. ते थोडंसं महाग पडू शकतं मला. सो आता चला मी निघतो. उज्ज्वल गेल्या शोरूमला, मी पण शोरूमला जातो, ऑइल चेकअप करून घेतो आणि मग निघू आम्ही पुढच्या जर्नीला. सो गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खारदुंगला टॉप दिसणार आहे, जो की हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड आहे, ज्याचा अल्टिट्यूड आहे 17,500 फूट. 17,500 फूट समुद्र सपाटीपासून वरती मोटरेबल रोड आहे, म्हणजे गाडी चालवण्यासारखा रोड आहे, जो की वर्ल्डमधला हायेस्ट रोड आहे. तो आज आम्ही कव्हर करणार आहोत, तिकडे जाणार आहोत. सो चला, त्यासाठी जायचं आहे आम्हाला. एक्सायटेड आहोत. हाय अल्टिट्यूडमध्ये जायचं आहे, एकदम हाय अल्टिट्यूडला. आणि चलो आता मजा येणार आहे, रूट पण छान आहे. तर गाईज, आता मी आलो रॉयल एनफिल्डच्या शोरूमला आणि इकडे गाडी लावली आहे. गाडीवरचा लगेज वगैरे मी काढला आहे आणि लगेज इथं ठेवला आहे. हे बघा, हा लगेज काढून ठेवला आहे. गाडीचा बॅकरेस्ट तुटला आहे, तो इथे आहे, अवेलेबल आहे. सो मग बसून घेतो. परत मग नंतर पुढे तो लगेज बांधायला पण मग त्रास होणार नाही. आणि उज्ज्वलच्या गाडीचा पण चेंज पॉकेटचा काम होता, त्याची गाडी 4 तासानंतर भेटली आहे. आता बघू माझ्या गाडीला किती वेळ लागतो. आणि आता जसा आमचा रूट होता, आम्हाला जायचं होतं खारदुंगला, तुर्तुक, हानले वगैरे करायचं होतं, पण आता आमचा अर्धा दिवस तर रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्येच गेला आहे. बघूया आता पुढे काय कसं कवर होतं. पण मी तरी सांगेन की या शोरूममध्ये ना खूप जास्त काम स्लो आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी इकडून तिकडून त्यांचा टाईमपास चालू आहे, उगाचचा टाईमपास. हा एक आहे बंदा अटेंड करायला जो आहे ना ॲडवायझर, हा एकच आहे. तो काय करतो त्याचं त्याला समजत नाही. सो चलो, आता फायनली लगेज तरी काढला आहे. ब्रदर, ओ ब्रदर, कितना टाइम लगेगा? आपले घर पोहोचो आफ्टर 1 बाइक बिल्कुल भी फिट रोकला असता याला मग भैया, जसं रोकला असता भाई लुला केला असता, जाम रोकला असता. पण काय करणार आता. चलो बघू किती वेळ लागतो. हा बॅकरेस्ट तुटलेला आहे गाडीचा. हे बघा, हा इथून स्क्रू तुटला आणि इथून तर डायरेक्ट हा रॉडच तुटला आहे बघा. असं जर आपल्याकडे असं तर हा वेल्डिंग करून झाला असता, पण आता इकडे वेल्डिंगवाला कुठे शोधणार ना. आणि परत वेल्डिंग तुटली मग ती रिस्क पण असते. सो त्यामुळे मग ते म्हटलं चेंजेस करूया आपण. मग आता तो पार्ट अवेलेबल आहे म्हणून आलो. तर बघूया किती वेळ लागतो. आणि आम्ही जेव्हा काल आलो तेव्हा गाडी पण माखली आहे, त्याच्यामुळे चैन पण बघा, चैन पण खूप माखली. सो चैन क्लिनिंग आणि लुबिंग पण करून घेतो. चैन लूप कॅरी केलेत आम्ही. सो बघूया आता. किती छान गाडी वॉश केली आहे बघा. हे बघा मस्त. तो मुद्दा म्हणून ठेवले नावाली आला राईड, लडाख राईड. हां, लडाख ते साईडला. सो फायनली बंदा अपॉइंट झाला आणि बॅकरेस्ट काढायला घेतलं याने. तो नवीन बॅकरेस्ट टाकून घेतो म्हणजे टेन्शनच नाही. सो फायनली नवीन बॅकरेस्ट लागलेला आहे हे बघा. आणि हा माझा जुना
अब इसका क्या करे. बघा इथून पण थोडासा फाटलेला. ते बहुतेक मी बंची कॉर्ड्स बांधले ना टाईट करायला, बॅग टाईट करायला, त्यामुळे बहुतेक झालं असेल. हे इथून पण फाटलंय आणि हा इथून अर्धा तुटला डायरेक्ट. स्वतः नवीन लावलाय, याला नाही बांधणार बंजी कॉर्ड. बघा आणि वर्कर पण असं भेटले का करावं बी सांगावं नाही असा. सो फायनली लागला. आणि आता आम्हाला पुढच्या जर्नीला बराच लेट झाला आहे. पुढची जर्नी आम्हाला जे काही आम्हाला पॉईंट्स कवर करायचे होते त्याला तर बराच लेट झाला. आता बघू आता काय करू, पुढे कसं जाऊ. आता यांचं इथे याला एवढा टाईम लागला आहे, अजून वॉशिंग होईल, चैन ल्यूब चैन क्लीन होईल, मग बिलिंगला पण ते लोक तेवढाच टाईमपास करणार आहेत. तर बघूया, कारण उज्ज्वलची गाडी कधी झाली आहे त्याचं आत्ता त्याचं अजून बिलिंग चालू आहे. बघूया आता अजून किती वेळ लावतात आणि कसं काम करतायत. तर गाईज आता आमचा फिलअप करून झाला आणि आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाला. तिकडे पण यांनी खूप टाईमपास केला आमचा शोरूमवाल्यांनी. तो फायनल आहे तर नाही करता निघालोच. आय होप आता पुढची जर्नी आमची लवकर कंप्लीट होईल, कारण आमचा इकडे खूप टाईम गेला ॲक्च्युली. ट्रेन कुठे गेली, हेल्मेटमध्ये दिसत नाही नेते. तर चला आता आपण जाऊया पुढे. आणि आज आम्हाला खारदुंगला पास आहे. खारदुंगला पास करून मग आम्हाला हुंदर, तुर्तुप आणि तुर्तुपवरून रिटर्न यायचं होतं. बघूया आता कसं काय होतंय. जेवढं आमच्याने आज होईल तेवढं आम्ही आज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. आणि बाकी आपल्याला बघायला ही वादी आहेतच. तर बघा हा डोंगर जरा वेगळा आहे. याच्यामध्ये पण मध्ये ती मुलतानी मातीसारखी माती आहे, पण ही मुलतानी माती नाही आहे. मुलतानी माती ती मुनलँडलाच होती आणि तिथेच होती. तिथून मी थोडीशी घेतली सोबत. गोराव नाही ते रे बायको. चला, काल आपण गेलेलो शांती स्तूप बघायला. ॲक्च्युली ते काय होतंय ना, बोलता पण दम लागतो. त्यामुळे मी मध्ये जर पॉज घेतला तर समजून जा की भाई विक्रांत पाटीलला दम लागला. आणि आता तर आम्ही जो खारदुंगला जाणार आहोत, खारदुंगला अजून हाय अल्टिट्यूडला आहे, तिथे अजून जास्त ऑक्सिजनची कमी आहे. सो बघूया आता तिकडे काय होतंय, कसं तिथे काय सिच्युएशन होते, कसं होतंय. मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला नक्कीच सांगेन. बाकी मी आता आहे लेह सिटीमध्ये. लेह सिटीमधूनच खारदुंगला जायला रस्ता आहे. म्हणजे आमचे 3 रायडर. उज्ज्वलने जेरिकॅन बघा किती बांधलेत. ॲक्च्युली मी जेव्हा शोरूमला होतो तेव्हा मी उज्ज्वलला बोललो की माझ्यासाठी पण 2 जेरिकॅन घे म्हणून मग त्यातले 2 जेरिकॅन माझे आहेत, ते नंतर मी माझ्या बाईकला बांधेन. आणि आपला कॅप्टन कूल काल जास्तच कूल झालेला. आणि सूरज लुंड्री काय द लुंड्री. सो इथे बघा इकडे मॉनेस्ट्री वगैरे जास्त आहेत. आणि काल आम्ही जे हे बोलत होतो खूप छे म्हणजे थँक्यू, हे ॲक्च्युली कोणती लँग्वेज आहे, तायवान की कोणती ती लँग्वेज आहे, विसरलो मी. तीच तायवानच्या साईडची लँग्वेज आहे. इधर जाने का पत्ता बोल, आता इधर आधा उधर. तो इथून आहे खारदुंगला पास. 39 किलोमीटर आहे आणि खारदुंग 72 किलोमीटर आहे. बिस्किट 118, सुंदर 125. आमच्या रूटची ए विनू रायडर बघा. चला आता जायचंय पुढे, थोडं थांबायचंय, खूप लेट झाला आम्हाला. इकडे या घरांचं स्ट्रक्चर बघा. घरांना लाकडाची डिझाईन खूप जास्त यूज करतात, लाकूड. आणि त्यांना डिझाईन पण छान असते. क्या बोलता सूरज ब्रो, ये तो भासक गए है. ते भासकले का आम्ही भासकले. चलो आम्ही सगळे निघालो. आणि आमचे भीम बबलू काय आम्हाला असं कंटिन्यू वरच चढायचंय.
ते नंतर घालेन मी थंडीसाठीचे. अभी मजा आएगा ना भिडू. सो चला आता जातो आम्ही वरती. आणि वरती हा सीन बघा, किले सिटी बघा. आणि इकडे डोंगरावर पण घर 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 घर. डोंगरावर घर असेल आणि त्यांना रोज अख्ख्या सिटीचा व्ह्यू. हा हा हा, त्याही मजे ना. त्यांना असं त्यांची बाल्कनी म्हणजे एकदम रिलॅक्स वाली जागा असेल. बाल्कनीत बसला अख्खी सिटी बघायची, एक नंबर. रिलॅक्स व्हायलाच लागेल, कारण ऑक्सिजन कमी आहे इकडे. आणि आमचे 8 जणांमध्ये 8 जण होतात आम्ही. बाकीचे 2 आमच्या आंध्र प्रदेशला मित्र मिळालेले, आंध्र प्रदेशचे, ते गेले सकाळीच. बाकी 8 जण आहेत. 8 जणांमध्ये 2 आम्ही ब्लॅक कलरचे रेनकोट आहेत आणि बाकी 6 जणांचा पोपटी कलरचा. 6 पोपट 2 कावळे. चलो अब हम 6 पोपट और 2 कावळे उड़ेंगे 3 वादियों में. ए आल्टो आल्टो आणि मध्ये आल्टो. 3 दिवस झाले आल्टो बघून बघून कंटाळा. ए आल्टो सेलेरियो भाई, कुछ अलग करना है तेरे को, इसने तूने सेलेरियो लिया है. नाही तर बाकी सगळ्यांना आल्टो आल्टो आल्टो. तर गाईज आता आपण चाललोय हायेस्ट मोटरेबल रोड. त्याच्या या रोडवर चाललोय. हा जगातला सगळ्यात उंच गाडी चालवण्याजोगा रोड आहे. आणि त्या रोडवर आता आपण आहोत, म्हणजे मी गाडी चालवतोय. सो इथे फक्त डोंगरच दिसतो, काही नाहीये, फक्त डोंगर. आणि मी जेव्हा हायेस्ट पॉईंटवर पोहोचेन खारदुंगला पासला, तेव्हा मी तिथून पण व्हिडिओ करेन आणि तिथून तुम्हाला व्ह्यू पण दाखवेन, खारदुंगला पास पण दाखवेन. तर सध्या हा रोड बघा, हा रोड आहे हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड, जगातला सगळ्यात उंच रोड. आणि इथूनचा व्ह्यू, इथूनच व्ह्यू एवढा छान येतोय. हे बघा, सगळीकडे माती 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 आणि मध्येच झाडं, हिरवळ. हा रोड, तिथे पण एक गाडी दिसते, तिथे पण गाडी दिसते, तिथे पण गाडी दिसते. अख्ख्या डोंगरांवर गाड्या दिसतात, गाड्या. आणि आमची पंटर लोक थांबलेले आहेत. ए रायडर्स, कवर थांबलास? चल मोटरेबल रोडवर चल, वर्ल्ड हायेस्ट रोड है भाऊ. यांची मुलं थांबले. अब हम नहीं रुकने वाले, हम जाएंगे हायेस्ट मोटरेबल रोडवरून हायेस्ट पॉईंटवर. तिथे अल्टिट्यूड आहे 17,500 फूट. एवढा उंच हाय अल्टिट्यूड, लो ऑक्सिजन. तसा कापूर आहे. 1-2 जणांनी ऑक्सिजनचे बाटले पण घेतलेत. आणि इथं खदानीचं काम चालू आहे. इथं पण खदानी येऊन ग. फोडो बाबा वधूल. थोडासा खराब रस्ता लागलाय मित्रांनो. आणि खालचा व्ह्यू इथे मला समजत नाही. ऑक्सिजन कमी आहे, थोडीशी मुवमेंट केली की दम लागतो. हे मजूर काम कसे करत असतील? असं पण नाही की सवय झाली असेल, सवयीची गोष्ट नसते. लो ऑक्सिजनमुळे सगळ्यांनाच दम लागतो. आणि तिथली लोक काही ते हाय अल्टिट्यूडलाच नाही राहत. थांब सांगता, ब्लॉग चल रहा है भाई, ब्लॉग चल रहा है. आमच्याकडे इन्शुरन्स नाही अजूनपर्यंत. सवयीची गोष्ट नसते. की होया विनू राइडर को कुछ तो होया. भाई हा रोड बघा, ये लैंडस्लाइड है कि तोडा है. आणि या रोडने आम्ही चाललोय खारदुंगला पासला. सब बंजर आहे, सब बंजर. काल आम्हाला जेव्हा हॉल ऑफ फेमला जे हे दाखवले, त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की ही बंजर भूमी आहे. पण या बंजर भूमीसाठी पण आपल्या सैनिकांनी आपलं रक्त दिलंय, आपल्या जीवाची आहुती दिली आहे, शहीद झाले या बंजर जमिनीसाठी पण.
खरंच इथे या ॲल्टिट्यूडमध्ये एवढं सगळं सामान घेऊन एवढं त्यांचं ते सगळं सामान कॅरी करणं, हाय ॲल्टिट्यूडला जाणं, परत गुडघ्यावर बर्फात चालणं आणि आपल्याला शांतपणे झोप लागावी म्हणून ते लोक एवढं सगळं सहन करतात. खरंच सॅल्यूट आहे, त्यांच्या शौर्याला सॅल्यूट आहे. काय आहे इथे? काहीच नाही. पण शेवटी देश आणि देशाचा अविभाज्य भाग या एका शब्दासाठी आपल्या जीवाची पर्वा नाही करत त्या आपल्या सैनिकांना सलाम आहे, सॅल्यूट. हे बघा कंटिन्यू वरतीच चढतोय. जे डोंगर आधी वर दिसत होते ते आता लेवलला दिसायला लागलेत बघा. जे बर्फाचे डोंगर आधी वर दिसत होते, किती उंच डोंगर आहेत, ते आता लेवलला आलेत. दिसतात तुम्हाला काहीच? हे बघा गाईज, इथून व्ह्यू बघा. बर्फाचे डोंगर लेवलला आले. मला स्नोफॉल एकदाच भेटला यार जोजिला पासमध्ये. मेरे को वापस स्नोफॉल चाहिए. अजून पण मनालीला पण जायचं आहे. मनालीला बहुतेक भेटायला पाहिजे. मनालीला भेटला तर वेल अँड गुड आहे, पण आम्हाला मध्ये पण भेटेलच. बघूया कुठे भेटेल. स्नोफॉल तुम्हाला आवडतो का? स्नोफॉल बघायला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की आम्हाला स्नोफॉल बघायला आवडतो. जर तुम्हाला स्नोफॉल बघायला आवडत असेल तर मी स्नोफॉल असताना स्नोफॉलमध्ये जाईन आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेन. यूट्यूब फॅमिलीसाठी करेन. मी स्नोफॉलमध्ये जाईन म्हणजे मी थंडीचे कपडे वगैरे घालून जाईन. उघडा नाही जाणार बाबा. ते फक्त रीलमध्ये ओल्ड मॉन्क ते आपण ते नाही. मी एक तर ओल्ड मॉन्क पीत नाही. मी दारूच पीत नाही. ओल्ड मॉन्क पिणार नाही, त्यामुळे मला गरमी येणार नाही. सो थंडी मला पण वाजणार. मी थंडीचे कपडे घालून जाईन. पण तुम्ही सांगा तुम्हाला स्नोफॉल बघायला आवडेल का? जर स्नोफॉल झाला तर मी तुम्हाला स्नोफॉल दाखवेन. स्नोफॉलमध्ये जाऊन दाखवेन. कसं फील होतं, काय फील होतं ते पण दाखवेन. तुम्ही कमेंट करून सांगा फक्त. आणि आपण आता चाललो आहे. कधीपासून आपण वरतीच चढतो आहे. कंटिन्युअसली वरती चढतो आहे. कंटिन्युअसली. पर्वतरांग काय असते? ही असते पर्वतरांग. इधर भी बर्फ. अरे इस बंजर पहाड़ पे भी बर्फ है. हे बघा दिसला का? इथे फक्त रोड थोडे खराब आहेत बघा. तिकडे गाडी दिसते पण तिकडे पण रस्ता आहे. तिकडे पण गाडी दिसते, बस दिसते. हा रस्ता आहे का काय? वळणाचा बघूया कुठे आहे हा आता रोड. बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन, BRO आपकी सेवा में. हां आत्ता आठवलं. ते तिबेटियन नाही, तैवान नाही, तिबेटियन लँग्वेज आहे. तिबेटियन लँग्वेज आणि लडाखी लँग्वेज थोडी सिमिलर आहे. आणि ते थुकझेच आहे हे तिबेटियन लँग्वेज आहे. मी मगाशी तैवान बोलत होतो. तैवान नाही, तिबेटियन आहे. मला आता असंच व्हॅली एन्जॉय करता मला अचानक आठवलं की नाही तिबेटियन आहे, तैवान नाही. तैवान तिबेटियन, तिबेट वेगळं वेगळं आहे. हे तिबेटियन लँग्वेज आहे. थुकझेच आहे म्हणजे थँक्यू. आणि जुलै लडाखी लँग्वेजमध्ये जुलै बोलतात. जुलै म्हणजे हाय, हॅलो, थँक्यू, बाय बाय या सगळ्याला जुलैच बोलतात. जुलै. सो आम्हाला साऊथ कुल्लूची पहिली चेकपोस्ट लागली आहे आणि आम्ही पहिल्या चेकपोस्टला थांबलो आहे. हे बघा इथे सगळ्या गाड्यांची एंट्री करतील आता. सो गाईज मम्मीने दिलेला भिंचणी कापूर माझं ना कधीपासून आता नको खाऊ.
डोकं दुखायला लागलं, नाक आणि डोकं दुखतंय माझं. डोकं दुखते का? हा, डोकं दुखायला लागला. हा, हो रहा बर्फ, मुझे जाना है वो बर्फ में. सुयोग दादा, कॅप्टन कूल, टीम मेंबरला तहान लागलेली आहे, घेऊन इकडे पाणी. वर चढतोय 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 आणि आपल्या समोर आता बघा काय आलंय. टन बर्फीला पहाड़, कहाँ मेरी जान. कैसा बर्फ है इधर, इतना ठंडी लग रहा है, हाथ में कापूर लेके घूमना पड़ रहा है. एवढ्या वर, एवढ्या हाय अल्टिट्यूडमध्ये पण रोड बघा आपल्या भिवंडीपेक्षा भारी. बाकी काय असं नसं, भिवंडीपेक्षा भारी. कृपया मोड पर हॉर्न बजाय. इथे मोड आलेला आहे, गाडी पण आलेली आहे. चला, या रोडवर गाडी चालवायला वेगळी मजा आहे. तर अरे खराब रस्ता नाही, एवढा खराब तर भिवंडीत पण आहे. परत लगेच ये कर म्हणतो एक रायडर आमचा चाललाय तिकडे. दम लागतो बरोबर. तिकडे पण गाडी आहे, अजून जाऊ गाईज. थांबा, होल्ड ऑन बे, मैं नहीं तो कौन बे, बर्फ के नज़दीक आपण लोग नहीं तो कौन बे. चला आता वरती जाऊया आपण हळूहळू. गाईज आता आपण थांबलो. का थांबलो माहिती आहे? तुम्हाला काहीतरी दाखवतो. ढांटडान बर्फ है बर्फ. ये चलो, ज़्यादा टाइम रुकने का नहीं, ठंडी लगता. नाइस, ऐसे बर्फ है. हो चलो पुढे जाऊया. बर्फाची व्हॅली. आपण आता पोहोचलो गाईज बर्फाच्या डोंगरावर. बर्फीला पहाड, आणि तो बर्फीला पहाड आता आहे बघा. इथे पण आहे बर्फीला पहाड. हा माखलेला बर्फ. हा नको मला. नती जम्मू, माखलेला बर्फ नती जम्मू. व्हाईट पाहिजे, क्रिस्टल व्हाईट बर्फ. हे हा नती जम्मू. माखलेला आहे. व्हाईट क्रिस्टल पाहिजे तसा वाला. हात घोटलेत. माझ्याकडे एक्स्ट्रा अँग्लोज आहेत रबरवाले, मी ते घालतो. ते जास्तच हे आहेत, म्हणजे हे डायरेक्ट रबर बँडचे आहेत. बंद नको बाबा, किक मारायला हवा टाईट होते. हे बघा, हे डायरेक्ट रबरचेच अँग्लोज आहेत. एका हातातच राहू दे, एका हातात नंतर घालेन. ते वॉर्मर ग्लोव्सच्या आत घातल्यावर, वॉर्मर ग्लोव्सच्या वर घातल्यावर ना टाईट झालेत. हो, सगळं डोंगर बघा, ते डोंगर बघा खाली झाले सगळं. हो नाईस. किती जवळ आलो बघा आपण बर्फाच्या. ये है सीन, और उसके आगे हा वाव, डोंगरांच्या जवळ आलो गाईज आपण. बोलतात ना लेह लडाखला जन्नत आहे, कदाचित ती जन्नत अशीच दिसत असेल. काय वाटतं तुम्हाला? हे बघा डोंगर मस्त वाटतंय. आता आपण जाऊया अजून वर. आपण डोंगरांच्या वर आलोय तरी अजून वर जाते. माखलेला बर्फ नती जम्मू.
ते बोलतात नाही का, नाही तेव्हा बर्फ दिसत नव्हता, आता बर्फ दिसतो त्यांना क्रिस्टल बर्फ पाहिजे, हा माखलेला नको. अरे वा. हां चला अजून थोडासा वर जाऊ आणि अजून वरून घेऊ. ऑक्सिजन लेवल कंटिन्युअसली कमी कमी फील होतीये, बोलता बोलता पण दम लागतोय. आणि खाली सीन बघा तुम्ही, हे बघा. आता या डोंगरांच्या लेवलला आलो, ते डोंगर तर कधीच खाली गेलेत. सीन सो आम्ही पोचलो आता वर. आणि इथे वर काय तुम्हाला दाखवू काय आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या जाणता राजाचा झेंडा फडकतोय. आणि इकडे आम्ही पोचलोय, चारों तरफ बर्फ ही बर्फ है. हे बघा, द टॉप ऑफ द वर्ल्ड, माइटी खारदुंगला. तर गाईज फायनली मी आहे टॉप ऑफ द वर्ल्ड, माइटी खारदुंगला, वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोड. हे बघा. आणि इथे मला यायचंच होतं खारदुंगला. ओढून फायदा नाही, दम लागतो ओरडलो तरी पण ये जो मजा है, इस बोर्ड को देखने का जो मजा है. और अब मैं आपको जो दिखाने वाला हूँ, सूरज इकडे ना. सो मी तुम्हाला दाखवतो बघा. आता कंटिन्यू कर ना ब्लॉग, पुढे जरा. तर गाईज ज्या मुमेंटची वाट बघत होतो, आरामात. कोणाला बर्फ पाहिजे का गाईज, सगळ्यांसाठी बर्फ घेऊन येणार आहे मी. थंडी आहे, हे कॅमेरा कुठे चालले, थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. तरी पण नको सॉरी, जोश में होश खो बैठा बाबा. मुश्किल आहे रे, आपण हँडग्लोव्स घालूनच बर्फ उडू. फायनली आम्ही आता माइटी खारदुंगला पोचलो आणि तुम्ही बर्फ बघू शकता. आता एक स्लाइड करू बरं. चलो मिलते हैं बाद में. गोट गया गाइस. रबर हँड ग्लोव्ज आहेत, फुल्ली वॉटरप्रूफ. एक तर लो अल्टिट्यूड, लो ऑक्सिजन, आणि त्यात मी मस्ती केली, दम लागलाय. लेकिन विक्रांत पाटिल रुकेगा नहीं, रबर हँड ग्लोव्स पहनेगा और सबको. आता मस्ती बघा आमची, आता मस्ती करतो, रबर हँड ग्लोव्स घालतो म्हणजे हात गोठ्याला नको तर माझे हात गोठले. आता हात बघा कसे झाले, कुठं दम लागते ना. हा लोकल. सो फायनली भिवंडीचे सुप्रीमसी रायडर्स, भिवंडी नाही शिरफाटेचे सुप्रीमसी रायडर्स, वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो
मी खारदुंगला पासला गेल्यावर वरून मी घरी व्हिडिओ कॉल केला. मला आठवण पण येत होती सगळ्यांची आणि मी सगळ्यांशी बोललो. टुट्टू पण होता. टुट्टू खेळण्यात बिझी होता. मग मी बाकी सगळ्यांशी बोललो आणि मग थोड्या वेळाने मग मी टुट्टूकडे पण फोन दिला. आधी मम्मीला पण दाखवलं मी खारदुंगला पास. डिडू शनावून बघत होती. टुट्टू आपला खेळण्यात बिझी होता. पण माझा आवाज ऐकल्यावर हसेल बघा. आता तो हसला मला माझ्याकडे बघून आणि मग नंतर बघतच राहिलेला. किती गोड असतो ना टुट्टू. आणि मग नंतर इथे पाजी होते, पंजाबी होते. मग ते पंजाबी आले. आता येतील बघा. आणि मग मी डिडू शोनाला दाखवतो. ते पण आले. मग मी डिडूने बघितलं आणि मग मी शोनाला सांगितलं की शोना कुठे, शोनाला दाखव. शोनाला दाखवलं. शोना बरं हे कोण आहेत? शोना बोलते सॅन्टा क्लॉज. तर गाईज आता आम्ही निघालो खारदुंगला पासवरून आणि हे बघा जिसका मुझे था इंतजार वो घड़ी आ गई. ये बर्फ के साइड में मैं. कितनी मोटी बर्फ है रे बाबा. हैप्पी हैप्पी. हे बघा आणि हा व्ह्यू. आता मी खारदुंगलावरून खाली उतरतोय आणि हा बर्फ लागला आम्हाला. सो अजून जर कोणी येत असतील तर त्यांनी पटापट या, पटापट प्लॅन बनवा. हो 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 हो. वॉटर सीन, वॉटर सीन. रोड थोड़ा सा खराब है. नीचे बघा गाइस. इन वादियों में टकरा चुके हैं. एक्चुअली इन वादियों में टकरा चुके हैं आम्ही आता. इसका ही मुझे इंतजार था. तर गाइस आता बघ शकता माझ्या मागे बरफ. या सीन साठी या सीनची वाट बघत होतो मी. आतापर्यंत मी या सीनची वाट बघत होतो. हॅपी जर्नी. केस वाढवलेली भदर होता का सिस्टर होती काय माहिती नाही. जन्नत. मजा आ गया गाइस, मजा आ गया. हा व्ह्यू बघायला फार मजा आ गया. आम्हाला जोजिला पास मध्ये पण आम्ही वाट बघत होतो या सीनची. पण आम्ही पोचायला जोजिला पास मध्ये आम्हाला सीन भेटला नाही. पण असं असतं ना, किसी चीज को अगर सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात में उससे मिलाने की साजिश में लग जाती है. तो ये है वो कायनात. देखिए वो मंजिल. अरे सफीर है ना. हाँ मैं लाया हूँ भाई. हाँ. जो दम लागत होता, जो त्रास होत होता, हे बघून पूर्ण गेला गाइस. खरंच सांगतो दम लागत होता ते सगळं पूर्ण एकदम क्लिअर होता. मला दम नाही लागत काही ना काहीच. हॅपी जर्नी ब्रदर. अजून आहेत, अजून पुरे सीन आहे. बर्फ की वादियां और मैं तो छुंदा हुआ ये गड्ढा. इथे रोड चांगला पाहिजे होता यार. हिरो समथिंग ना मागे बघून बघू शकता. जन्नत
जन्नत आहे गाईस, जन्नत आहे खरंच. बर्फीले पहाड, बर्फीली वादिया. गाईच मला आर्मी वाल्यांचं कामच दाखवतो. आम्हाला आवाज दिला. आणि आर्मी कॅम्प दाखवले आम्हाला आमच्या. कॅप्टन कूल, हाऊस द जोश. तर गाईज आता आम्ही इथे आर्मी कॅम्पमध्ये वळलो आणि इथे आपल्याला आपल्या शहापूरचेच आर्मी ऑफिसर्स भेटलेत. हॅलो सर. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मस्त एकदम. सो बरं वाटलं एवढा. आता आम्ही जवळजवळ 3000 किलोमीटर आलो आणि इथे आल्यानंतर आपल्या इकडची पब्लिक जेव्हा भेटते आणि ते पण स्पेशल जर आर्मीमध्ये असतील तर मग एक वेगळाच प्राऊड फील होतो. सो बसतो सरांसोबत थोडंसं बोलतो आणि मी सांगेन सर, जेव्हा सुट्टीला याल दापोडाला नक्की यायचं. बिलकुल नक्की येणार. माझी मम्मी दालमुंडी खूप स्पेशल भारी बनवते. दालमुंडी हा नक्की यायचं खायला. आगरी स्पेशल. ओके. दालमुंडी नक्की यायचं. हा नक्की देणार ना. चालेल. नक्की येणार. बिलकुल. सो आम्ही आल्यानंतर मग कॅम्प थांबल्यानंतर सरांनी आमचं मेडिकल टेस्ट वगैरे केलं. चला आता थोड्याशा गप्पा मारतो आणि मग जातो पुढच्या रस्त्याला. सो आता आम्ही निघतो इथून आणि आर्मी कॅम्पमध्ये आम्ही थांबलेलो. सो बरंच सहकार्य केलं सरांनी आणि सर पण आपल्या इकडचेच आहेत. हॅलो, जय हिंद. सो बरं शिवाजी महाराज की जय. सो बरं वाटलं भेटून आणि सरांनी बरंच काय इन्फॉर्मेशन पण सांगितली. काय करा, काय नका करू, कान झाकून ठेवा, काय त्रास झाला काय करा, गोळ्या पण दिल्या आम्हाला. सो सर थँक्यू सो मच. आणि इथे महाराजांचा फ्लॅग लागलेला आहे. सो आम्ही आता आहोत नॉर्थ कुल्लूमध्ये. कार्दुंगला पास खाली उतरलो आम्ही नॉर्थ कुल्लूला. कार्दुंगला पास आणि इथला अल्टिट्यूड आहे 15,300 फूट. आणि शहापूरचेच आहेत. सो आपले गाववाले आहेत, कॅप्टनच्या मामाच्या गाववाले. व्ह्यू घेता येतं. थँक्यू. जय हिंद. चला आता निघालो इथून आपल्या इकडचे ते. सो गाईज आम्ही आता पोचलो रूममध्ये. इथे एका रूममध्ये तिघांना अलाउड आहे आणि या रूममध्ये आता मी, सूरज आणि उज्ज्वल आहोत आणि बेडवर आमच्या तिघांची प्रतिकृती ठेवलेली आहे. गुलाब. चलो आम्ही पोचलो आता डिस्किटला आणि आता इथेच राहून उद्या सकाळी जाऊ तुरतुक. सो गाईज आता मस्तपैकी जेवण करून घेतो आणि लगेच झोपतो, कारण सकाळी उद्या आम्हाला उठायचं. इथेच बसे ना, लाईनीत बसू अख्खी. इथेच बसू आम्ही आता जेवायला. मी लेफ्टी नाही ना रायटी नाही, कुठं बी बसा. सकाळी लवकर निघायचं आहे, त्यामुळे ब्लॉगचा एंड पण मी इथेच करतो. जेवण करून